नमस्कार, मी प्रदीप नडणकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. एक टी व्हीवरती सिरियल होती, 4 दिवस सासूचे. आणि आपल्याकडे म्हण पण आहे, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. होतंय काय बघा की अगदी गेल्याच आठवड्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विद्यमान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोप केला होता. आणि तो आरोप आपल्याला सर्वश्रुत आहे. आरोप असा केला होता की देवेंद्र फडणवीस हे माझ्यावरती दबाव आणत होते की मी अजितदादा, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या विरोधात स्टेटमेंट द्यावेत, यासाठी देवेंद्र फडणवीस दबाव आणत होते. त्यांनी मध्यस्थी पाठवला होता वगैरे सगळ्या गोष्टीचा तपशील आपल्याला माहिती आहे. आणि ते गृहमंत्री असताना आणि हे विरोधी पक्षाचे नेते असताना काय आहे, माझ्यावरती ईडीचा दबाव, CBIचा दबाव दाखवत, परंतु मी बदलो नाही, मी जेलमध्ये गेलो, परंतु मी खोटे आरोप केले नाहीत, असं अनिल देशमुख म्हणाले. बघा होतं कसं, हे त्यांचे 4 दिवस सासूचे, आता सुनेचे दिवस आले. सचिन वाझेंनी या स्टेटमेंट केलं आहे. अनिल देशमुख हे त्यांच्या PA मार्फत पैसे घ्यायचे, CBIकडे त्याचे पुरावे आहेत हे पण सांगितलेलं आहे. आणि ह्या सगळ्या विषयामध्ये अगदी जयंत पाटलांचं नाव एका ठिकाणी घेतल्याचं ते दिलेलं आहे. म्हणजे मागचं सरकार, महाविकास आघाडीचं सरकार कसं चालत होतं याचं, त्यांच्याच सरकारमध्ये कार्यरत असणारे त्यांची बढती कशी झाली, ते एकूण उद्धव ठाकरेंनी त्यांना ते कसे नाकातले, त्यांच्या गळ्यातले ताईत आणि नाकातला मोती सचिन वाझे कसे होते, हे सगळं तपशील यापूर्वी बोलणं झालंय. आता बघा ना की या स्टेटमेंटवरती मग लगेच आग पाखड सुरू झाली. राऊत म्हणायला लागले आता जेलमधून फडणवीसचे प्रवक्ते वाझे आहेत, या सगळ्यांच्या मागे फडणवीसच आहेत, सुषमा अंधारे बोलायला लागल्या. काय झाले, ह्या सगळ्या ह्याच्यातून हे अस्वस्थ झालेत. आज या घटनेनंतर पुण्यामध्ये उद्धव ठाकरेंची एक शिवसंकल्प मेळाव्यातलं भाषण. बघा 2 दिवसापूर्वी ते थेट नाव घेऊन म्हणाले होते फडणवीसचं, तू तरी राहशील, नाही तरी मी तरी राहशील. आणि आता बदलले ते काय म्हणाले, मी कुठल्या व्यक्तीला, कुठल्या ढेकणाला महत्त्व देत नाही. बघा पुन्हा पुढचा शब्द ढेकूण. आणि ते टरबुजा, त्यांचे शब्दात ना ठाकरी भाषा आहे यांची. हे कोणालाही शिव्या देणार आणि त्याला म्हणणार ठाकरी भाषा, आणि दुसऱ्याने पायतान हातात घेतल्यावर मग काय करायचं. होतंय काय आहे की उद्धव ठाकरेंना वाटतं की मलाच असे शब्द आहेत. आता अनेक लोक आहेत हो, तुम्ही मराठीमध्ये पार प्रभुत्व आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, अनेकांना मराठी कळतं, अनेक जण भाषा प्रभू आहेत, आणि त्याच्यामुळे तुम्ही कुठला तरी शब्द काढला. आणि बघा आता काय आहे की त्या सभेत त्यांनी काय बोलले, मी विचाराच्या विरोधामध्ये आहेत. कधीपासून हे विचार करायला लागले, मी विचाराच्या विरोधामध्ये आहे, पक्षाच्या विरोधामध्ये आहेत. बरं ह्यांचं कसं आहे की तुलना खाली नाही, म्हणजे फडणवीस वगैरे किरकोळ, मी अमित शहा आणि मोदी यांच्याबद्दल बोलणार. काय आहे की असं मोठ्यांच्याबद्दल बोललं ना तर आपली किंमत वाढते, असा काही जणांचा समज आहे. अमित शहानी टीका केली होती, औरंगजेब फॅन्स क्लब काढलेला आहे उद्धव ठाकरेंनी. तर ते काय म्हणाले बघा, नामसादर्भ्य अहमद शाह अब्दालीचे राजकीय वंशज अमित शहा, आणि मग त्यांच्यावरती टीका. बरं तर मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये टीका करताना आणीबाणीच्या काळामध्ये तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी इंदिरा गांधींना जे पत्र लिहिलं होतं त्यात काय, संघ कशी संघटना हे म्हटलं होतं. म्हणजे संघ ही सांस्कृतिक संघटना आहे, आम्ही कोणाचाही द्वेष करत नाही, असं संघाचे हे आहेत. आता हे इथल्या सरकारला मान्य नाही म्हणे. आणि मग त्याचे सगळे संदर्भ जुन्या पुस्तकातले काहीतरी नवं मी शोधून काढले असा आव आणत बाळासाहेब देवरसांचा दाखला देत उद्धव ठाकरे सांगत होते. उद्धव ठाकरेंचं हे जे धडपड आहे की नाही, आता काय झालंय की त्यांना असं वाटतंय कधी एकदा मी शपथ घेतो, कधी एकदा मुख्यमंत्री होतो आणि एकेकाचं बघतो.
आता असं होत नाही, शेवटी लोक ठरवतात ना. आणि काय आहे की एकदा लोक मूर्ख बनले म्हणून ते कायम मूर्ख बनवले जातील असा जर समज असेल तर विसरून जा. म्हणजे कोणाबद्दल काय बोलतो आहोत, ज्या नितीन गडकरींच्या कामाची तोंड भरून स्तुती करत होतात, काय आहे की काही रस्त्यावरती खड्डे म्हणजे आहेत आता, ते वस्तुस्थिती आहे, पण याचा अर्थ सगळेच रस्ते खराब झाले आणि गडकरी म्हणजे भ्रष्ट आहेत, या पद्धतीनं जर तुम्ही वागत असाल आणि तुम्हीच तेवढे धुतल्या तांदळासारखे असं ठसवण्याचा प्रयत्न करत असाल. आता बघा, त्यात बाळासाहेब देवरसांनी जे पत्र लिहिलं तर व्यक्तीचं काय होतं, पक्षाच्या विषयी विचार करताना माणूस खुर्चीबद्दल, खुर्चीसाठी मग पक्षासाठी असं म्हणत व्यक्तिगत स्वार्थ बघतो. अहो, हेच वाक्य उद्धवजी तुम्ही स्वतःला लावून बघा. तुम्हाला खुर्ची मिळावी यासाठी काय केलं, 25 वर्षाची असणारी युती तोडली की नाही, प्रतारणा कोणी केली, मला अमित शहानी शब्द दिला होता असं सांगत तुम्ही गेलात कोणाकडे, ज्या बाळासाहेब ठाकरेंची हयात गेली काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात लढण्यामध्ये, त्यांच्यासोबत तुम्ही गेलात. खुर्चीसाठी कोण तडजोड केली, तुम्हाला कसं वाटत नाही हो. म्हणजे तुम्ही इतरांची लाज काढता, जर स्वतः आपल्याला लाज आहे की नाही हे जरा शोधा. आपण काय केलंय, आणि बाळासाहेब देवरसांचा जो संदर्भ दिलात ना, तो संदर्भ तुम्हाला जरा लावून बघा बरं. तुम्ही खुर्चीसाठी काय केलात, म्हणजे तुम्ही खुर्चीसाठी तडजोड केली ते चालते, आणि इतर कोणी काही करायला लागलं तर मात्र त्यांना तुम्हाला आत्ता संघ नको झालाय, ते संघाच्या जीवावर, ते बघून घेईल संघ. संघाचं समजा आपत्ती असेल, संघ ठरवून ना. आपलं पोरग समजा राहते आहे, उड्डाण काय करायला लागलं तर त्याला काय सांगायचं, ते मायबाप खंबीर आहेत, ते बघतील. ते काम तुम्हाला दिलेलं नाही आहे. दुसऱ्याच्या पोरांचं त्यानं गोंधळ करते, त्यानं उन्हाळक्या करते. अरे तुमचं बघा, तुमच्या लेकराचं काय आहे, तुमच्या विषयामध्ये काय होतं हे बघा. काय झालंय की आपण काय बोलतो आहोत, त्या वाक्याचे अर्थ काय निघतात याचा अजिबात विचार केला जात नाही. निवडणुकीमध्ये काहीही बोललं तरी चालतं, राजकारणामध्ये सगळं क्षम्य आहे. यासाठी तुम्ही जर काही बोलत सुटलात तर लोक वेडे नाहीत, लोकांनाही कळतं, लोकांना कान आहेत, लोकांना बुद्धी आहे, आणि लोकांना आपल्या बुद्धीचा वापर करता येतो. हे लक्षात घ्या. आणि तुम्ही सर्वांनाच मूर्ख बनवण्याचा जो प्रयत्न तुमचा चालू आहे, तुमच्या प्रयत्नामध्ये काही जण सापडले असतील, ते सापडत बिचारे. आता त्यांचा दावा असा आहे की आम्ही ठाकरेंना मूर्ख बनवलं, आणि ठाकरेंना असं वाटतं की आम्ही त्यांना मूर्ख बनवलं. ते तुम्ही बघून घ्या. पण लोक मूर्ख आता बनणार नाहीत. लोकांना कळायला लागले, तुम्ही प्रत्येक वेळेला नवे शब्द वापरतात, मोठे मोठे शब्द वापरतात. आता मुस्लिमांची मतं मिळाली म्हणून मुस्लिम मतासाठी तुमचं जे लांगुल चालन करण्याचं नवं सूत्र आहे, ह्याला जे वेस्टर्न घातलंय, हे असं हिंदुत्व तुमचं आहे, आता हे कळायला लागलंय. म्हणजे खरं म्हणजे पूर्वीचं तुमचं हिंदुत्व खरं का आत्ताचं तुमचं हिंदुत्व खरं, हे पण जरा एकदा समजावून सांगा. आता काय आहे की जे काही उरले सुरले शिवसैनिक आहेत ना, त्या बिचाऱ्याने काय हो, कुठल्या तरी एका पक्षात काम करायचं असतं, आणि समोरचे नेते सांगतात ते ऐकायचं असतं, आणि त्याच्यामुळे ते गपगुमान ऐकतात. म्हणून तुम्हाला असं वाटतं की आपलं भाषण फार भारी, मी कसं बोललो. म्हणजे कोणाला तरी टरबुजा म्हण, कोणाला तरी तुम्ही ढेकूण म्हण, याच्यामुळे तुम्ही नाही मोठे व्हात, तुमची लायकी कळते, तुम्ही किती विद्वान आहात हे कळतं, तुम्ही किती सुसंस्कृत आहात हे कळतं. महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणाचा वारसा सांगण्याची लायकी कोणामध्ये आहे हे लोकांना कळतं, आणि त्यामुळेच आता लोकांना मूर्ख बनवणं तुम्ही थांबवलं पाहिजे. धन्यवाद. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.